नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। किं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावत्न्यजीवोद्धरार्तावतारम् कलाङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् कलानिशवादापनुदारदक्षाम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कि राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावनवास। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। कि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद
राधे राधे गोविंद गोविंद राधे हे वृंदावन में राधे राधे गोविंद राधे गोरे राधे 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 श्याम मिला दे 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 हे राधे राधे श्याम मिला दे राधे राधे श्याम मिला हाय राधे राधे श्याम मिला दे राधे 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 हाय राधे 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 श्याम जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम अकालन करुणा वर्णालय भक्तवांच्या भक्त कल्पतरू तडिंडित विडिंडित पितांबरधारी भगवान गोपाल कृष्णांची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त भगवान दत्तात्रयांचा हा उत्सव आहे आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या तन्मनधनाच्या सहकार्याने चालत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि या ज्ञान यज्ञामध्ये 5व्या दिवशी जमलेल्या सर्व कृष्ण भक्तांना व्यासगादी नमस्कार करते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि सुंदर अशा प्रकारची श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आनंद कंद भगवान परमात्म्याच्या या दिव्य कथेमध्ये तल्लीन शुकाचार्य वर्णन करतात. परीक्षिती राजा पंचमस्कंद हा परमहंसाच्या कथा आहे. परमहंस कसा असतो? परमहंसाचं तुम्ही आम्ही नाव जरी घेतलं तरी आपला उद्धार आहे. म्हणून आपण ज्ञानोबा तुकाराम गजानन महाराज यांचं नाव जरी घेतलं आपण, हे परमहंस आहे तरी आपला उद्धार आहे. याला पुरावा ज्ञानोबाराय देतात. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दिपे दिसे पाता आपलीच वस्तू. ज्ञानोबाराय म्हणतात जी मुक्ता ती निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. परमहंस आणि मुक्त मनुष्य, परमहंस म्हणजे मुक्त, चौथियाच्या ठाई आणि काही करण्याची नाही, ही अवस्था म्हणजे मुक्त अवस्था आहे. आणि मुक्त अवस्थेला पोचलेला महात्मा, त्याचं जर आपण नामस्मरण केलं, त्याचं जर आपण चिंतन केलं तर आपण सुद्धा मुक्त होतो. ज्ञानोबाराय म्हणतात जैसी दिपे दिसे पाहता आपलीच वस्तू. म्हणून जे आपण परमहंसाच्या कथा ऐकल्या पाहिजेत. म्हणून आपण म्हणत असतो, भजन म्हणत असतो, गजानन महाराजांचं नामस्मरण करत असतो. का करतो नामस्मरण? तर गजानन महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपला सुद्धा उद्धार होईल एवढी ताकद गजानन महाराजाच्या नावात आहे. लक्षात ठेवा. गजानन महाराज हे परमहंस होते. श्री संत चतुर्भुज महाराज परमहंस होते. म्हणून आपण संत महात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. जर आपला उद्धार आपल्याकडून जर होत नसेल, त्या प्रतीची भक्ती आपल्याकडनं होत नसेल, मायबापू हो, की मी माझ्या उद्धार करण्यासाठी म्हणजे पुण्य आहे, ते पुण्य करण्यासाठी मी असमर्थ आहो. ज्ञानोबाराय त्याला म्हणतात तू संत महात्म्याचं सतत नामस्मरण कर. तू त्यांचं जर नाव घेशील तर तू सुद्धा मुक्त होशील. म्हणून
नित्य आपल्या मुखामध्ये नाव राहिलं पाहिजे. गजानन महाराजांचं, ज्ञानोबा तुकारामांचं, माऊलीचं, तुकोबारायांचं, संत महात्म्यांचं आपल्या मुखामध्ये नाव ठेवावं. जर आपण नाहीच त्या प्रतीची भक्ती करत असेल, प्रत्येक जणाला आपल्या मनाला विचारू शकतो आपण, खरंच मी ती भक्ती केली असेल का, मी तसं नामस्मरण केलं असेल का. नाही घडत असेल तर भिवू नका. त्या संत महात्म्यांचं, सकल संत महात्म्यांचं नामस्मरण करा. या नामस्मरणाने हे मुक्त महात्मे आहेत. तुम्हाला सुद्धा मुक्ती देण्याची सामर्थ्य त्यांच्या नामात आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचमस्कंदामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे शुकाचार्य महाराजांनी की केलेलं पुण्य कधी वाया जात नाही. भरत राजाच्या जीवनातलं असणारं जे मागच्या जन्मामध्ये भरपूर पुण्य केलं, पण मरताना वासना हरणामध्ये गेली. म्हणून जड भरत राजा, जड भरत राजा रणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने, वासनेने घाला तो घातला वासनेने. जळ भरत राजा अरणी गरबा गेला, जळ भरत राजा अरणी गरबा गेला, घाला तो घातला वासने वासने घाला तो घातला वासने. जड भरत राजा रणी गरबा गेला, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. हरणी गर्भामध्ये गेली, वासना त्याच्यामध्ये गेली. आता विचार करा, इथं हात ठेवून विचार करा, मनाला विचारा. जर जळ भरत राजाची जर ही अवस्था होते तर आपलं काय. मग आपण वासना भगवत रूप ठेवली पाहिजे. वासना आपली भगवत रूप व्हावी याचं प्रतिपादन करणारा पंचमस्कंद आहे. आणि केलेलं पुण्य कधी वाया जात नाही याचं सुद्धा प्रतिपादन करणारा पंचमस्कंद आहे. सुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो भिजायते. योग भ्रष्ट होऊन लक्षात ठेवा, पुढच्या जन्मात तुम्हाला मुक्तता आहे याचं प्रतिपादन करणारा पंचमस्कंद आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये पुण्य सतत करत राहा. मी भक्ती करतो देवा, माझा उद्धार करशील काय, ही अपेक्षा ठेवू नका. निष्काम भक्ती करा. निष्काम भक्ती करून भगवान परमात्म्याला प्रसन्न करा. तुम्हा आम्हाला नरदेव पुन्हा मिळणार नाही दादा. इथं बसलेल्या प्रत्येकांनी छाती ठोकून सांगा की पुढचा जन्म आमचा जवळ्यातच होईल. कोणी सांगू शकते का? 100% गॅरंटी देऊ शकते का? कोणीच देऊ शकत नाही माय बापू. हो, मग पुन्हा जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग. म्हणून एवढा नरदेव मिळालेला आहे. प्रपंचात तोंड खुपसून जीवन जगू नका, नामस्मरण करा. ज्ञानोबाराय म्हणतात नामस्मरण कसं करा, भक्ती परमार्थ कसा करा ईश्वराची. म्हणून झडझड होईल आली ग या भक्तेची या वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. त्या भगवंताच्या निजधामाला आपल्याला पोचायचं असेल तर झडझडोनी वहिला अशी भक्ती करा. जन्म पुन्हा नाही. आम्हाला ना टाइमच भेटत नाही.
सर्वजण म्हणतात आम्हाला टाइम मिळत नाही. अहो भागवत कथेत येत जा हो. 5वा दिवस आहे, जरा मंडप भरू द्या. कशासाठी एवढं मोठमोठे कलाकार मंडळी आहेत, गुणीजन मंडळी आहेत, महाराज लांबचे आहेत. आलं पाहिजे. आलो असतो महाराज, सतीश भाऊ आलो असतो हो सतीश भाऊ. पण तुम्हाला काय सांगावं, आम्हाला 100 शिकऱ्याले टेम नाही. 100 शिकऱ्या टेम राहते का? लोक काय तोंडात जोडले. एक जण म्हणे मर्याले टाइम नाही. म्या म्हटलं खोटा बोलू नको, मर्याले टाइम लागत नाही का? असा अटॅक आला की गेला, त्याला टाइम पाहिजे का? नाही. अरे तुम्ही वेळेतला वेळ काढून जेवण करायला वेळ काढता तुम्ही, तसाच वेळेतला वेळ काढून परमार्थासाठी सुद्धा वेळ काढा आणि परमार्थ करा. पुन्हा असा जन्म नाही. आणि म्हणून माय बापू हो, जळभरत महाराजांनी उपदेश रावगणाला केला. रावगणाला सांगितलं, अरे एका काळात मी राजा होतो आणि मीही प्रजापालकच होतो. आता तू सुद्धा राजा आहेस, पण पद हे कुठपर्यंत आहे? अरे सत्ता कुठपर्यंत आहे? शेवटी प्रत्येकाला आपल्या शेवटचा विचार प्रत्येकाने करावा. आई गाज बरे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. एक दिवस जायचं आहे. म्हणून सर्व संग परित्यागी महात्म्याची संगती घडली. रावगणाला उपदेश केला. रावगणाने दर्शन घेतलं. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. विषयासक्त माणसाचं मनच त्याला संसारामध्ये अडकवत असते. तेच मन जर विषय भगवान परमात्म्याच्याकडे ओढलं तर तेच मन ईश्वराची प्राप्ती करून देत असते. म्हणून आपलं मन ईश्वराला दररोज विनंती केली पाहिजे, देवा माझं हे मन तुझ्या चरणात ठिकाणी लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन टाळी वाजवा सर्वांनी. लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. ओ देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. ओ संसार विजानी पडून दी, संसार विजानी पडून दी, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत चरणा, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम. देवाला नित्य विनंती केली पाहिजे, माझं मन तुझ्या चरणी लागलं पाहिजे देवा. आणि संसाराच्या विषयामध्ये गुरफडून माझं मन हे बंधाकडे माझा प्रवास झाला नाही पाहिजे. संपूर्ण अशा प्रकारचा उपदेश केला आणि रावगण निघून गेला. जळभरत महाराज त्या योनीमधून मुक्त झाले, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले, परमहंस होते. आणि परमहंसाच्या कथा ऐकल्यानं आपलं मन शुद्ध होत असते. म्हणून मनाने परमहंस असलं पाहिजे. परमहंसाच्या कथा ऐकत असताना याचा भाव घेतला पाहिजे. आपण परमहंसाचं सतत ध्यान भगवंताकडे असतं. तो भगवंताशिवाय दुसऱ्याला कोणाला सत्य जगतामध्ये मानत नाही.
आपण सुद्धा भगवान परमात्म्याला सत्य मानलं पाहिजे, त्याचीच भक्ती केली पाहिजे आणि नित्य म्हटलं पाहिजे देवाला तस्मात् कारण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर नित्य आराधना केली पाहिजे भगवंताची. शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगतात, राजा पुढच्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. मनुस्मृती वर्णन करते दुसऱ्याची वस्तू उचलणे, चोरणे, हिंसा करणे, परस्त्री गमन करणे याला कायिक पाप म्हणतात, अर्थात शारीरिक पाप झालं. दुसरं वाचिक पाप सांगतात. वाचिक पाप याचा विचार करत असताना मनुस्मृती सांगते कठोर बोलणे, असत्य बोलणे, दुसऱ्याची निंदा करणे याला वाचिक पाप म्हणतात. पुढे मानसिक पापाचं वर्णन करतात. मानसिक पापाचं वर्णन करत असताना मनाने, मनुस्मृती माता सांगते, मनाने दुसऱ्याचं वाईट चिंतन करणे, पर धन हरण करण्याचा विचार करणे, दुसऱ्याचं वाईट करण्याचा डोक्यामध्ये विचार करणे, या सर्व गोष्टी मानसिक पापामध्ये अशा प्रकारच्या मोडतात. जीवाची अधोगती नुसतं पापच करत नाही. आपलं पाप 3 प्रकारे होते, कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि कायिक, वाचिक, मानसिक हे तिन्ही पाप हे एके वेळेस शरीरानं होऊ शकतात, पण तिन्ही पाप एका वेळेस जळू शकत नाही. जर एकाच वेळेस जळायचे असले तर तुम्हाला पंढरपूरची वारी करावी लागते. पंढरपूरची वारी शरीराने चालणे, मनामध्ये भेटी लागी जीवा लागली सियास, आणि मुखाने ज्ञानोबा तुकाराम, म्हणजे हे तिन्ही तपो वारीमध्ये होऊ शकतात. पंढरपूरची वारी केले तरच तिन्ही तप होऊ शकतात, पण तिन्ही प्रकारचे पाप एका वेळेस होऊ शकतात. लक्षात ठेवा, पाप व्हायला वेळ लागत नाही. परीक्षित राजाला याप्रमाणे सांगितलं, हे परीक्षित राजा, हे कायिक, वाचिक आणि मानसिक हे 3 प्रकारचे पाप सांगितले तुला. आता मी तुला हजारो प्रकारचे नरक आहेत, पण त्याच्यातून तुला 28 प्रकारचे नरकाचं वर्णन करतो परीक्षित राजा. हे मेन नरक आहेत, जे नित्य वाईट कर्म लोक करतात. ते वाईट नित्य कर्म केल्यानंतर ज्या नरकाची प्राप्ती होते परीक्षित राजा, ते तुला नरक सांगतो. आता परीक्षित राजा, भागवत ग्रंथ असा आहे, मी बोलून गेलो, आरसा आहे आरसा. तुम्ही वाईट कर्म जर केलं, पाप केलं, तर त्याचं फल तुम्हाला कुठलं आहे आणि कोण्या नरकात जावं लागेल याचा थेट अशा प्रकारचं लक्षण या भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. परीक्षित राजा, माणसाने वाईट कर्म केले, त्याचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला नरक आहे महारौरव नावाचा नरक आहे. केवळ स्वतःसाठीच कर्म करणारा, स्वतःसाठी शिजवतो, दुसऱ्याला न देता खातो, अशा माणसाला मृत्यूनंतर कच्चे मांस खावं लागते आणि तो महारौरव नावाच्या नरकामध्ये जाते. म्हणून महारौरव नावाच्या नरकात जायचं नसेल तर कधीहीच आपण घास घेण्याच्या अगोदर देवाला दाखवलं पाहिजे, गायला नैवेद्य दिला पाहिजे. जो असं करत नाही त्याला महारौरव नावाच्या नरकात जावं लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे कुंभपाक नरक सांगतात. जे लोक पशु पक्षीची हत्या करतात,
मांसाहार करतात त्यांना कुंभपाक नरकामध्ये जावं लागते. म्हणून कधी मांसाहार केला नाही पाहिजे. बरं, कुंभपाक या नरकात गेल्यावर त्याची व्यवस्था काय आहे? त्याला उकळत्या तेलामधून पुन्हा पुन्हा टाकतात आणि पुन्हा पुन्हा त्याला उकळतात. दोन गोष्टी कधीच चुकत नाही. तीन गोष्टी. हरी हरी ऋण वैरत्या हे तो न चुके निदता. तीन गोष्टी कधीच चुकत नाहीत माय बाप हो. या जन्मात जर तुम्ही दुसऱ्यावर ऋण केलं असेल तर त्याला ते ऋण फेडण्यासाठी दुसरा जन्म घ्यावंच लागते. दुसरं वैर, तुम्ही या जन्मात जर कोणाशी वैर करत असाल तर ते वैर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागत असते. आणि तिसरी गोष्ट आहे हत्या. तुम्ही या जन्मामध्ये पशुची हत्या करा की माणसाची हत्या करा, तुम्ही मायबाप हो, तुम्हाला ते फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावंच लागते. ऋण वैर हत्या हे तो न चुके निदता. कुंभपाक नरकामध्ये जो पशु पक्षाला कापून खातो त्याला कुंभपाक नरकामध्ये जावं लागतं. पुढे काळसूत्र नावाचा नरक आहे. जो माता पित्याचा द्रोह करतो, ब्राह्मणाचा द्वेष करतो, अशा माणसाला कडक तापलेल्या वाळूमध्ये लोळवतात. म्हणून माता पित्याचा ब्राह्मणाचा द्वेष करू नये. आणि जे करतात ते काळसूत्र नावाच्या नरकामध्ये जातात. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून आई वडिलाचा द्रोह करू नका, ब्राह्मणाचा द्वेष करू नका. अशी पत्र नावाचा पुढे नरक आहे. पाखंड करणाऱ्या पाखंडी लोकांना या नरकामध्ये जावं लागतं. तलवारीच्या पातेनं त्यांना कापतात आणि पुन्हा पुन्हा त्यांना त्याच्या शरीराला इजा पोचवतात. अशी पत्र नावाचा नरक आहे. म्हणून माणसाने पाखंड केलं नाही पाहिजे. कधी धर्माविषयी अपशब्द बोलला नाही पाहिजे. आपला धर्म असेल तसा धर्माने वागलं पाहिजे. पुढे सुकरमुख नावाचा नरक आहे. निरपराध प्राण्यांना छळणाऱ्यांना या नरकामध्ये कठोर अशा प्रकारची शिक्षा देतात. सुखरमुख नावाचा नरक. पुढे अंधकूप नावाचा नरक आहे. त्या अंधकूप नावाच्या नरकामध्ये जो छोट्या छोट्या प्राण्यांना मारतो त्यांना तिथे जाऊन त्यांचंच रक्त प्यावं लागतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुर्मी भोजन नावाचा नरक आहे. कुर्मी भोजन नावाचा जो पंचमहाभूत यज्ञ करत नाही तसाच जेवण करते. पंचमहाभूत यज्ञ म्हणजे दररोज अग्नीला घास दिलाच पाहिजे, गाईला नैवेद्य दिलाच पाहिजे, अतिथीचा आदर केलाच पाहिजे. आपल्या घरासमोर दररोज गाई कुत्र असेल त्याला घास दिलाच पाहिजे आणि देवाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे. आणि पाचवं म्हणजे जेवण करत असताना पाणी हातावर घेऊन वैश्वदेव केला पाहिजे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः पानापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. याला म्हणतात पंचमहाभूत यज्ञ. आणि पंचमहाभूत यज्ञ केलाच पाहिजे. आणि जर केला नाही तर कुर्मीन भोजन नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. आणि त्या नरकामध्ये जिवंत किडे तुम्हाला खातात. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे
तप्त शुर्मी नावाचा नरक आहे. जो स्त्री पुरुष व्यभिचार करतात त्यांना तप्त लोखंडाच्या मूर्तीला आलिंगन द्यायला लावतात. जर एखादा पुरुष जर व्यभिचार करत असेल तर लोहाची तप्त अशा प्रकारची लोखंडाचा पुतळा असते स्त्रीचा आणि त्या लोखंडाच्या पुतळ्याला आलिंगन द्यायला लावतात. करू नये तू केलं, स्त्रीने केलं तर पुरुषाच्या तप्त लोहाचा पुतळा बनवतात आणि त्याला आलिंगन द्यायला लावतात. याला तप्त शुर्मी नावाचा नरक म्हणतात. पुढे सदंश नावाचा नरक आहे. विना आपत्ती धन चोरणारा त्याला तप्त लोहाच्या दंडाने चटके देतात. पुढे वज्र कटक नरक आहे. पशु पक्षाची गैरवर्तन करणे त्यांना त्रास देणे त्याला वज्रकटक नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. पुढे वैतरणी नावाचा नरक आहे. जो आपल्या धर्माचं उल्लंघन करते, धर्मानं वागत नाही, अशा सर्वांना या वैतरणी नावाच्या नरकामध्ये जावं लागते. तो वैतरणी नावाचा नरक एवढा दुर्लभ आहे, एवढा खळतर आहे. त्याच्यामध्ये रक्त, नख, चरबी, पुवाच्या नद्याच्या नद्या वाहतात आणि त्याला त्याच्यात डुंबून डुंबून तिथं अशा प्रकारचं मारतात. पुढे पुयोद नावाचा नरक आहे. शौच न पाडणारा. आपलं शास्त्र सांगते जर तुम्ही लघुशंकेला जात असाल तर तुम्ही पाय धुवून 3 वेळेस गुळणा केलाच पाहिजे. तुम्ही जर बाहेर दिशेला जात असाल डब्याला तर तिकुणाला स्वच्छ हात धुतलेच पाहिजे. याला स्वच्छ म्हणतात. सत्कर्म करायचं असेल तर सुचिरभूत होऊनच केलं पाहिजे. स्वच्छता तेवढीच महत्वाची आहे. त्या तिकडे नगर जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो. सकाळीच निघालो. रात्री कीर्तन झाल्यावर त्या मावशीला म्हटलं, मावशी मी हॉटेलचं काही खात नाही मावशी, मग तुमच्या घरचा सकाळी डबा करून द्या. मावशीनं डबा करून दिला सकाळी 6 वाजता. म्हटलं मावशी एवढ्या थंडीत तुम्ही उठल्या, किती तुमची कमाल, खरोखर तुम्हाला किती त्रास दिला. म्हणजे महाराज तुमचा डबा तसा नाही झाला. मग कसा झाला म्हटलं. म्हणे मी बाहेर गेली, तिकून आली ना हात पायाने धुतले तसाच डब्बा केला म्हणे. म्हटलं मावशी तो डबा तुमच्याच घरी ठेवा. शौच पाडलं पाहिजे माणसाने. जर असं पाडत नसेल तर आपल्याला महाराज पुयोदनाच्या नरकामध्ये जावं लागतं. तिथं मूत्र, रक्त, मासाच्या समुद्रात पडावं लागतं. पुढे प्राणरोधक नरक आहे. प्राणरोधक नरक. प्राणरोधक नावाचा नरक. कुत्रे गाढव पाळतात आणि त्या कुत्रे गाढव पाडून त्यांच्यापासून शिकार करतात. असे जे लोक आहेत ते या प्राणरोधक नावाच्या नरकामध्ये जातात आणि त्या नरकामध्ये यांना बाणाच्या टोकाने टोचू त्यांचे शरीराची चाळणी करून टाकतात. गोपाल कृष्ण भगवान की. आणि पुढे वैरास नावाचा नरक सांगतात. यज्ञात पशु पक्षीची हत्या देणारे, बळी देणारे हे लोक या नरकामध्ये जातात. पुढे लाल भक्ष नावाचा नरक आहे. जो सवर्णी स्त्रीशी व्यभिचार करतो त्याला वरते जाऊन या लाल भक्ष नावाच्या नरकामध्ये वीर्य प्यावं लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. सरमी आदन नावाचा नरक आहे. आग नावणारे, विष देणारे, लुटमार करणारे, वज्रासारख्या दाढीची 720 यमधूत कुत्रे बनून एकदाच त्याला चावतात. म्हणून कधी कोणाला आग लावू नये, कधी कोणाला विष देऊ नये. पण लक्षात ठेवा, तुम्ही कुठलंही कर्म करत असाल ते तुम्हाला भगवंताच्या दरबारामध्ये व्याजा सहज भोगून द्यावं लागते. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं.
म्हणून जे जे तुम्ही कर्म करत असाल त्याचे चांगले वाईट परिणाम, चांगलं करसाल तर चांगले परिणाम तुम्हालाच भोगावं लागतील, आणि वाईट करसाल तर वाईट सुद्धा त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावं लागतील. म्हणून कर्म करत असताना वाईट केल्यापेक्षा चांगलं कर्म करा आणि चांगलं कर्म करून जीवाचा उद्धार करा. अशा या नरकामध्ये पडू नका. हे परीक्षिती राजा, पुढे अयप्पायन नावाचा नरक आहे. जे लोक दररोज केवायसी करतात, रिचार्ज मारतात, मद्यपान करतात, असे लोक अयप्पायन नावाच्या नरकामध्ये जातात. या नरकामध्ये मोठा लोह असतो, तो तापलेला असतो, आणि त्याला त्याच्या तोंडात चटके देतात आणि त्याला सांगतात, का रे तुला देवानं हे मुख कशासाठी दिलं होतं? त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलं होतं ना रे, पण तू इंग्लिश पिऊ पिऊ पुरं आयुष्य त्या गमावलं. झाला गर्क कसा व्यसना, झाला गर्क कसा व्यसना, उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे करुणा, उठ रे करुणा. प्राणाविन जणू देह दिसावा, महाली जणू कधी दीप नसावा. प्राणाविन जणू देह दिसावा, महाली जणू कधी दीप नसावा. तसेच झाले तुझ विन जग हे, तसेच झाले तुझ विन जग हे, हर्ष नसे कोणा, हर्ष नसे कोणा. उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा. म्हणून जीवनामध्ये कुठलं व्यसन करू नका. जर मद्यपान करत असाल तर अयप्पायन नावाचा नरक आपला निश्चित आहे, लक्षात ठेवा. भागवत ग्रंथ तुम्हाला जिवंत असताना चांगलं अशा प्रकारचं मार्गदर्शन करते. सत्कर्म करा. जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला हे भोगावंच लागेल, हे निश्चित आहे, लक्षात ठेवा. पुढे क्षार कर्दम नावाचा नरक आहे. श्रेष्ठ माणसाचा जो अपमान करते, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे दादा, त्याला आपण मान दिला पाहिजे. आणि जर तुम्ही अपमान त्याचा करत असाल तर भगवान परमात्मा म्हणतो हे उलट गोष्ट आहे. श्रेष्ठाचा अपमान करणं म्हणून त्याला उलट टांगतात आणि दन दन यम त्याला मारतात, त्याला शिक्षा देतात. चांगली अशा प्रकारची त्याची सेवा कर, आपलं सेवा काय रट्टे देतात. म्हणून आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांना मान द्या, सन्मानानं त्यांच्याशी बोला. पुढे रक्षण भोजन नावाचा रक्षोगण भोजन नावाचा नरक आहे. नरमेध यज्ञ करणारे या नरकामध्ये जातात आणि या नरकामध्ये त्यांना कुऱ्हाडीने अशा प्रकारचं शिलून काढतात त्यांचं शरीर. म्हणून नरमेध यज्ञ करणारे लोक त्या यज्ञामध्ये पशु पक्षीची बळी देतात. म्हणून कधीच भवानी मातेला, कोण्या देवीला बली दिला पाहिजे, बोकळो कापलं पाहिजे असं करू नका. मला तुम्ही सांगा, जर ती जगन माता आहे, माता देवी,
तर या जगाची जर माता आहे तर त्या बोकळाचा तुम्ही बळी देऊन राहिली, त्याची ती माता नाही का? त्याचीही माता आहे. अशा गोष्टी करू नका. आणि जर केल्यात तर रक्षोगण भोजन नावाचा नरक आपल्याला ठरलेला आहे, निश्चित आहे. पुढे शूलप्रोत नावाचा नरक सांगतात. निरपराध प्राण्यांना दमवून ठेवणारे, यांना खूप अशा मोठ्या प्रकारचा अकराळ विक्राळ पक्षी चोचेनं मारतो, पुन्हा पुन्हा मारतो, पुन्हा पुन्हा त्यांचा जीव घेतो. पुढे दंत शुक नावाचा नरक आहे. जे उग्र स्वभाववाले, दुसऱ्याला त्रास देणारे, दुसऱ्याचं मन दुखवणारे, यांना 5-5, 7-7 तोंडाचा सर्प डसतात आणि त्याला पुन्हा गिळतात, पुन्हा टाकतात खाली, पुन्हा गिळतात. त्याची अगदी अशा प्रकारची अवस्था बेकार करतात. पुढे पर्यवर्तक नावाचा नरक आहे. अतिथीचा अपमान करणारा, त्याला गिधाड पक्षी या पर्यवर्तक नावाच्या नरकामध्ये जाऊन टोचण्या मारतात. पुढे सुचिमुख नावाचा नरक आहे. श्रीमंत समजून दुसऱ्याला हिरवणाऱ्याला टोचून बोलणारा, तो अशा प्रकारे सुचिमुख नावाच्या नरकामध्ये जातो. वरील सर्व आपण नरक सांगितले बुवा, बरोबर बरं का? पण 28 नरकापैकी जर आपला एकाही नरकात जर नंबर लागत नशील, ऐका माझे शब्द ऐका, एकाही नरकात आपला नंबर लागत नशील तर आपल्यावर ईश्वराची कृपा समजा. जर हिच्यातले 1-2 नरक आपल्या लिस्टीत लागत असतील तर त्याच्यामध्ये आपण गेलो नाही पाहिजे. याच्यासाठी भागवतामध्ये उपाय सांगितलेले आहे. ते भगवंताचं नामस्मरण. परीक्षिती राजानं पंचमस्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये 28 प्रकारचे नरक ऐकले आणि परीक्षिती राजाला भीती वाटायला लागली. गुरुदेव, हे शुकाचार्य महाराज, जर एवढे भयानक नरक आहेत तर आता जसे तुम्ही नरक सांगितले तसे या नरकातून तरुण जायचं असेल तर त्याच्यासाठी उपाय सांगा. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षिती राजा, याप्रमाणे ते पंचम स्कंदाची समाप्ती झाली आणि 6व्या स्कंदाला सुरुवात झाली. 6व्या स्कंदाची सुरुवात करत असताना हे परीक्षिती राजा, श्री हरी संकीर्तन, श्री हरी कथा अमृतासारख्या आहेत. अमृत आहेच पण मादक सुद्धा आहे, लक्षात ठेवा. श्री हरीच्या कथा श्रवणाने कर्ण भोजन होते. सेवन करणाऱ्याला संसाराची विस्मृती होते. संसार व्यथा सुद्धा नाहीशी होते. 6व्या स्कंदामध्ये पापमुक्तीच्या कथा सांगितलेल्या आहेत. 6व्या स्कंदामध्ये काय सांगितलेलं मायबाप? पापमुक्तीच्या कथा सांगितलेल्या आहेत. पाप मुक्तीच्या लीला सुद्धा आहेत.
पाप्यातल्या पाप्याला मुक्त करण्याचं मार्गदर्शन करण्याचं जर कुठला स्कंद असेल तर तो 6वा स्कंद आहे. चुका आपल्याकडून जरूर होतात दादा. गलती करो गलतिया करो लेकिन ये गलती बार बार मत करो. गलती होत असेल आपल्याकडून, चुकी होत असेल आपल्याकडनं, पण एक चुकी पुन्हा पुन्हा केली नाही पाहिजे. चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर पाप जाते हे बरोबर आहे, पण एकदा बादा स्नान करून आलं तर मग याचा अर्थ असं नाही की तुम्ही तिकून आल्यावर पाप केलं तरी चालते. गंगा हे पापाचं क्षालन करणार आहे इथपर्यंत बरोबर आहे, पण 6वा स्कंद म्हणते पापाचं जे मूळ आहे ज्याच्यामुळे पाप होते ते मूळच उखळून टाका, म्हणजे पुन्हा पापच होणार नाही. लक्षात ठेवा. आणि लोक तीर्थात जातात. तीर्थे जाऊनिया त्वा काय केली चर्म प्रक्षाळिले वरच्यावरी. खर तर पापाचं प्रवृत्ती नाहीशी झाली पाहिजे, आणि ते केवळ जर कशाने होत असेल तर ते फक्त देवाच्या नामामुळे. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघ श्यामा. देवाचा नामाचा महिमा फार मोठा आहे. आणि कलियुगामध्ये तर महाराज कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगा माझे करावे कीर्तन, 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 कलियुगा माझे करावे कीर्तन. केले नारायण येईल वेचे, येईल वेचे, नारायण नारायण येईल भेटी. तेरे नारायण नारायण येईल भेटी, तेरे नारायण येईल भेटी, येईल भेट. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. आणि कलियुगामध्ये एक असं साधन सांगितलेलं आहे तुमच्या आमच्यासाठी, जे त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये जे कर्म करून पुण्य प्राप्त आपण करत होतो तेच कृत यध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तनात. म्हणून महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये नामस्मरणानेच आपला उद्धार आहे. म्हणून नामस्मरणाने आपलं मन शुद्ध होते,
मन एकाग्र होते, भाव समाधी लागते माणसाला. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रपंचासाठी आपण केलं, पण स्वतःसाठी काय केलं हे झोपताना विचारा. स्वतःच्या उद्धारासाठी मी कुठलं कर्म केलं, काय साधन केलं. संसारासाठी केलं तर कोणी नाव घेत नाही, याचं कर्मच आहे. मुलं एकच म्हणतील, आम्हाला तुम्ही जन्म दिला, आमचं संगोपन करणं तुमचं काम आहे, तो धर्मच आहे तुमचा. नाव कोणी काढत नाही. आपल्याला लोक धर्म शिकवतात, आपल्याला आपली माणुसकी शिकवतात, पण आपल्या उद्धारासाठी आपण काय केलं याच्यासाठी शहाणे जर असाल तर दररोज सेवावलोकन करसाल. मी काय केलं, एक माळ तरी केली मी माझ्या उद्धारासाठी. अरे मी नामस्मरण काय केलं देवाचं माझ्या उद्धारासाठी. दादा, ताप जर मला आली आणि इंजेक्शन जर पेटीवाल्याला दिलं तर माझी ताप बसणार नाही. माझी ताप उतरण्यासाठी इंजेक्शन मला करावं लागेल. माझा उद्धार होण्यासाठी मला माझ्यासाठी नामस्मरण करावं लागेल. दुसऱ्याने नामस्मरण केलेलं ते आपल्या कामाचं नाही. आपल्या स्वतःसाठी काय केलं हे बघा. आणि ह्याच जो विचार आहे, हाच विचार मनुष्य जन्माला आलेल्या जीवाने आपल्या उद्धारासाठी कारक आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून असा विचार करा आणि असा परमार्थ करा. नामस्मरणाने आपला उद्धार होतो. मग नामस्मरण किती छान आहे. आणि नामाचा महिमा या 6व्या स्कंदामध्ये सांगत असताना तो परीक्षिती राजाला पटवून देण्यासाठी एक कथा सांगतात. ते अजामिळाची कथा सांगतात. परीक्षिती राजा ऐक, एक अजामिळ नावाचा सत्शील ब्राह्मण होता आणि तो एकदा पूजेला गेला. पूजेला जात असताना पूजेला येता येता तो एका शॉर्टकट गल्लीने आला. अर्थात ती गल्ली एक वेश्येची होती. एक मनुष्य त्या वेश्येसोबत कामक्रीडा करताना पाहिलं. सर्वात पहिले तर आपले डोळे आपण सांभाळले पाहिजेत. आपल्या डोळ्याने फक्त देवाचा चेहरा पाहिला पाहिजे, देवाचं ध्यान केलं पाहिजे. डोळे बिघडले की अंतकरण बिघडते. अंतकरण बिघडलं की जीवाचा सर्व नाश होत असते. अजामिळाने ती वेश्या घरामध्ये घातली. आपली पत्नी, मुलं, आई वडील काढून दिले आणि त्या वेश्येसोबत संसार करू लागला. आणि चोऱ्या लुटारा जे नाही ते अनिंदीय जे कार्य आहेत ते करू लागला. त्याच्यापासून त्या वेश्येला गर्भधारणा झाली. आणि एक दिवस तो सकाळी बाहेर गेला असताना अजामिळाच्या गावामध्ये साधू संत आले. आणि साधू आले आणि ते म्हणू लागले, संतांना कोणी संत भोजन देते का? कारण की संत महात्म्यांना जीव घातलं तर काय होते. संतामुखी देता घास, कोटी यज्ञ घडे त्यास. संताला जर जीव घातलं, संत महात्म्याला, साधू लोकांना, तर कोटी यज्ञ प्राप्त होते, कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होते. आता अजामिळ पहिले साधूचं नाव घेतलं आणि देवाचं नाव घेतलं की खवळायचा. पण गावातले अगाऊ लोक म्हटले, साधूची टिंगल करायला लागले, जा म्हणे अजामिळाच्या घरी. पण अजामिळाच्या घरी गेले. अजामिळ घरी नव्हता. ते साधू म्हणू लागले, हे माते, साधूला कोणी जीव घालेल का? कारण की संतामुखी देता घास, कोटी यज्ञ घडे त्यास. कोटी यज्ञाचं पुण्य कोण घेईल? त्या विषयीने अजामिळाच्या पत्नीने शिधा दिला. शिधा, कोरड तांदूळ वगैरे दिले. तिकडेच शिजवा आणि तिकडेच खा म्हणे.
म्हणजे तू दिलं खरी बरोबर आहे, परंतु साधूला दक्षिणा दिल्याशिवाय साधू खात नसते, म्हणून दक्षिणा दे. अजमेळाची पत्नी म्हणे माझा पती घरी नाही हेच तुमची दक्षिणा समजा, तो आला तर हे देऊ देत नाही. साधूनच पाहलं अंतर्धानाने, डोळे लावले, अंतर्यामी साधू होता. तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता तो एका पुत्राचा होता, बालकाचा होता, मुलाचा होता. म्हणे आम्हाला पैशाचीच दक्षिणा पाहिजे असं नाही, तुझ्या उदरामध्ये जो गर्भ वाढत आहे तो बालकाचा आहे, त्या मुलाचं नाव जन्म झाल्यावर नारायण ठेव, हीच आमची दक्षिणा. निघाले साधू. येता काळ प्रसूत झाली अजामिळाची पत्नी, बाळ झालं आणि तिनं त्या साधूने सांगितलं होतं याचं नाव नारायण ठेवा, म्हणून तिने त्याचं नामकरण नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. घोडे पाषाणाला पाना, घोडे पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. होडी पाषाण पाना, होडी पाषाण पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. देवाचं नाव काय आहे? फोडी पाशाला ना पाना, पाषाणाला पाना. अजामेळ नित्य म्हणू लागला, नारायण जेवला काय, नारायण झोपला काय. अजामेळाची कथा तुम्हा आम्हाला सांगेल. देवाचं नामस्मरण जर करू शकत नसाल तर आपल्या मुलाची, घरातल्या लेकराची नावं चांगले ठेवा. नावं जर चांगले ठेवले तर ते नित्य आपल्या मुखामध्ये येतील. देवाचे नाव ठेवले तर. अजामेळाचा उद्धार कसा झाला ऐका माय बापू हो. अजामेळाला नित्य भगवंताचं नामस्मरण केलं. नारायण नारायण, नारायण जेवला काय, नारायण झोपला काय, नारायण शाळेत गेला काय, नारायणा नारायण 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 नाव घेतलं. आणि नारायण नारायण नाव घेतल्यामुळे झालं असं महाराज, अंतकाल जवळ आला अजामेळाचा आणि अजामेळाने नारायण म्हटलं आणि प्राण ज्योत मावडली. झालं असं महाराज, अजामेळ एवढा पापी होता पण त्याला सुद्धा महाराज भगवंतानी वैकुंठाला नेलं. इकून देवदूत आले, इकून यमदूत आले. यमदूतांनी आपला फासा टाकला. म्हणे काय, चल लवकर. तिकून देवदूत आले. देवदूत म्हणू लागले, या अजामेळाच्या गळ्यातला फासा काढून टाका म्हणे तुम्ही. यम लोक म्हणू लागले, यमदूत म्हणू लागले, अरे हा कधी भागवतात नाही गेला, अरे यानं कधी नाही काही पावती फाडली, अरे नाही यानं काही सत्कर्म नाही केलं, आणि तुमचं गिरेक होईलच कसं म्हणे ते नंतर सांगीन. पण सर्वात अगोदर तुम्ही एक काम करा, तो फासा काढा. यमांनी फासा काढला. देवदूतांनी, विष्णुदूतांनी
त्याच अंग झटकलं आणि त्याला कायच्यात बसवलं, विमानात बसवलं. बरं विमानात बसून कुठं नेलं महाराज? अजामेळ पाप राशी, अजामेळ पाप राशी, तोही नेला वैकुंठासी. अजमेळ पापनासे, अजमेळ पापनासे, तोहि नेला वैकुंठासे, तोहि नेला वैकुंठासे. अजामेळाने काय केलं? अजामेळाने एकच काम केलं, पुत्राची आमिषे नष्ट म्हणे नारायण. यमदूत म्हणू लागले, यानं नामस्मरण कसं केलं सांगा म्हणे आम्हाला पहिले. विष्णुदूत म्हणू लागले, यानं आमच्या स्वामीचं नाव घेतलं. अरे म्हणे ते तुमच्या स्वामीचं नाव नव्हतं, ते त्याच्या पुत्राचं नाव होतं. पुत्राची आमिषे नष्ट म्हणे नारायण. विष्णुदूत म्हणू लागले, त्याचा पुत्र अगोदर आहे की आमचा स्वामी अगोदर आहे? त्याचा पुत्र अगोदर आहे की आमचा स्वामी अगोदर आहे? ते काही आम्हाला माहित नाही. यानं आमच्या स्वामीचं नाव घेतलं. म्हणून या अजामेळ पाप राशी, तोही नेला वैकुंठासी. म्हणा माझ्या मग अजामेळ. बर बर, एक टाळी वाजवा, फदळ फदळ होते. हा बाबा काय गोळ आवाज आहे हो. बस झाला, आजच्या पुरतं बस झालंय. अजामेळ पाप राशी, तोही नेला वैकुंठासी. तो अजामेळ सुद्धा वैकुंठाला नेला. त्यानं पुत्राच्या मिसानं म्हटलं, तुम्ही कोणत्याही मिसाने देवाचं नाव घ्या, तुमचं पुण्यच आहे. मी काल बोलून गेलो, विस्तेबावर सहज जरी पाय पडला तरी चटकाच लागते, जाणून बुजून जरी पाय दिला तरी चटकाच लागते. देवाचं ते नाव आहे, तुम्ही कसंही घ्या, पुत्राच्या मिसानं घ्या, जाणून बुजून घ्या, कसंही घ्या, पण नाव घ्या. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. एकादशी धरली पाहिजे. आजची काय आहे? सर्वांना एकादशी आहे की नाही? काही जणांचे मानवाशी आहेत, काही जणांच्या अशी आहेत. पाहिजे गौन बुडीन मान, पण एकादशी धरली पाहिजे. एकादशी सन्नपान जे नर करती भोजन, ते श्वान विष्टी समान अधमते जनैक. एकादशीच्या दिवशी या अंतराळामध्ये जेवढीही पाप असतील तेवढं अन्नाचा आश्रय करतात, तुकोबारे सांगतात. म्हणून एकादशीच्या दिवशी जो अन्न खाते तो साक्षात पाप खाते. फक्त अन्नाचा आश्रय कधी करते? नीट ऐका, एकादशीच्या दिवशी. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न खाल्लं नाही पाहिजे. एकादशी दिवशी फलाहार केला पाहिजे. हो, एक जण म्हणे, महाराज तुमचं काय म्हणे, या गावले त्या गावले, त्या गावचा सप्ताह या गावले, तुम्हाला माहिती आहे का शेंगदाणे साबुदाणा काय किलो झाला? मी म्हटलं मला सांगूही नको, डुबडुबल्या डोळ्याच्या. पण नाही, तुला समजा साबुदाणा महाग वाटला, शेंगदाणे महाग वाटले असतील तर 1 किलो आणावं भगर, 2 टाइम खावावं भगर, 60 रुपये किलो भगर, आणि दुसऱ्या दिवशी सगर सगर. तरी एकादशी आमचे गुरुवार तर असे म्हणत, जीवतभर चर पण एकादशी धर. एकादशी धरली पाहिजे, भगवत प्राप्ती होते, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. महाराज अंतकाळी
अजामिळाने देवाचं नाव घेतलं, तो वैकुंठाला गेला. विष्णू दूतांनी यमदूतांना हाकलून दिलं. जे यमदूत पळत पळत गेले कनी आणि जे यमराजावर अशा प्रकारे नाराज झाले, म्हणे आजपासून आम्ही कुठं जाणार नाही, कोणाला जाणार नाही. अहो, देवदूतांनी एवढ्या पाप्याला वैकुंठाला नेलं. त्यांना शांत केलं यमराजानं, आणि यमराजानं सांगितलं, यमधर्म सांगे दूता, तुम्हा तिथी नाही सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ या गावा, नका जाऊ तया गावा, नका जाऊ या गावा, नका जावो तया गावा, नामधार खाजा शिवा. नका जावो तया गावा, नका जावो तया गावा. सुदर्शन यावा घरती फिरे भवती. अरे, नाम संकीर्तनच त्याला म्हणतात. रामकृष्ण नामे रंगले जे नर, तुका म्हणे घर वैकुंठ त्या. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केल्याने आपल्या जीवाचा उद्धार होतो. अजामिळाचा उद्धार झाला. परीक्षिती राजा, देवाच्या नावाचं महात्म्य काय सांगावं राजा. म्हणून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. हे परीक्षिती राजा, आता या भागवताच्या षष्टम स्कंदाच्या या पूर्वार्धामध्ये 32 सेवा अपराध सांगितलेले आहेत. वाहनावर बसून पायात चपला घालून मंदिरामध्ये दर्शनाला गेलं तर अपराध आहे. गावातल्या गावात जर मंदिर असेल तर बिना चपलेचं दत्ताच्या दर्शनाला आलं पाहिजे. भगवंताचा जन्मोत्सव साजरा केलाच पाहिजे. गोकुळाष्टमी साजरी झालीच पाहिजे, झोपेत नाही गेली पाहिजे. रामनवमीच्या दिवशी मंदिरात येऊन तुम्ही सार्वजनिक उत्सव करा किंवा घरामध्ये पाळण्यामध्ये, घरात छोट्या पाळण्यामध्ये करा, पण भगवंताचे उत्सव केले पाहिजे. भगवान दत्तात्रयाचे मूर्तीचं दर्शन करून प्रणाम न करणे, नुसतं असं करणे, दोन्ही हातानं प्रणाम केलाच पाहिजे. भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर शुद्ध अवस्थेमध्येच घेतलं पाहिजे. अशुद्ध अवस्थेमध्ये देवाचं दर्शन घेतलं पाहिजे नाही. एकाच हाताने दर्शन घेणे, दोन हात असताना देव म्हणते मग एका हाताला का लखवा झाला काय रे. जेले लखवा भाव असं वाटत नाही, त्यानं देवा दोन्ही हातानं गुरुजी दर्शन केलं पाहिजे. परिक्रमा जर तुम्हाला 5 करायच्या असतील तर एक परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर देवाचं दर्शन घेऊन दुसऱ्या परिक्रमेला सुरुवात केली पाहिजे. जर असं केलं नाही तर सेवा अपराध होते. भगवंताच्या समोर पाय पसरून बसणे, गुडघ्यावर हात धरून बसणे, मूर्तीसमोर झोपणे, मूर्तीसमोर जेवण करणे, मूर्तीसमोर गप्पा करणे, मूर्तीसमोर खोटं बोलणे, मूर्तीसमोर ओरडणे, कल्ला करणे, सेवा अपराध आहे, अपराध आहे. हे मंदिरातले नियम पाडल्याच गेले पाहिजेत. देवासमोर आपण असं केलं नाही पाहिजे. मूर्तीसमोर मोठ्याने बोलणे, मूर्तीसमोर दुसऱ्याची स्तुती करणे, मूर्तीसमोर कोणाच्या पाया पडणे. मूर्तीसमोर कधीच, देवासमोर कधीच कोणाच्या पाया पडू नका. मूर्तीसमोर फक्त मूर्तीलाच नमस्कार केला पाहिजे. मूर्तीसमोर दुसऱ्याला त्रास देणे, मूर्तीसमोर दुसऱ्याला अनुग्रह करणे, निष्ठुर बोलणे, मूर्तीसमोर पांघरून घेणे, मूर्तीसमोर दुसऱ्याची निंदा करणे, मूर्तीसमोर दुसऱ्याची स्तुती करणे, मूर्तीसमोर असलीच शब्द उच्चारणे, मूर्तीसमोर अधोवायू सोडणे, प्राप्त परिस्थितीसह पूजा करणे, भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करणे, हा सुद्धा सेवा अपराध आहे. म्हणून भगवंताला नैवेद्य किती द्या, कसाही द्या, पण नैवेद्य दिल्याशिवाय जेवण करू नका, अपराधाचे धनी होसाल.
ऋतुफल भगवंताला अर्पण केल्याशिवाय खाणे. आता सध्या ऋतुफल कोणतं आहे? जांब वगैरे आहे की नाही, तुरीचे शेंगा आहेत. हे तुरीचे शेंगा फल नाहीत, पण आपल्या शेतात पिकलेलं पहिले देवाला दिल्याशिवाय आपण कधीच खाऊ नये. जर असं केल्यास सेवा अपराध होते. भगवंताला कुठलंही जर फळ तुम्ही अर्पण करत असाल तर ते देठ असलं पाहिजे. त्याला काकडीला जसं देठ असते, वांग्याला देठ असते, देठाशिवाय कुठलंच फल देवाला अर्पण करू नये. स्वतःची स्तुती करणे, कोणत्याही देवाची निंदा करणे, असो, अशा या सर्व गोष्टी सेवा अपराधामध्ये आहेत. पुढे या स्कंदामध्ये सेवा अपराध सांगून नारायण कवचाचा पाठ दिलेला आहे. नारायण कवच जो दररोज वाचतो तो अकाल मृत्यूपासून टळून जातो. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थम जठरे दार्यः. म्हणून परीक्षित राजा 6वा स्कंद संपला, 7व्या स्कंदाला सुरुवात झाली आणि या 7व्या स्कंदामध्ये भगवान परमात्म्याची लीला सांगतात. परीक्षित राजा, नाम उपासना ध्यान प्रकरण आपण आता श्रवण केलं. त्याचप्रमाणे शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, हे परीक्षित राजा, 7वा स्कंद म्हणजे याच्यामध्ये कठोर भक्ताची भक्ती केल्यानंतर तो भगवान परमात्मा भक्ताला काय देतो त्याचं सविस्तर चिंतन आणि सविस्तर कथा सांगणाऱ्या हा 7म स्कंद आहे. त्याच्यासाठी हिरण्यकश्यपूची आणि प्रल्हाद महाराजाची कथा सांगतात. हिरण्यकश्यपूने फार मोठी तपश्चर्या केली. हिरण्याक्षाचा वध भगवंताने वराह अवतार घेऊन केला, परंतु आता त्या अवताराचा मला भगवंताचा सूळ घ्यायचा आहे म्हणून ब्रह्मदेवाची फार तपश्चर्या केली. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. वरमृई, सांग काय पाहिजे तुला? म्हणे महाराज, हे ब्रह्मदेवा, मला दुसरं काही नको, मला एकच वर पाहिजे, मी अमर झालो पाहिजे. ब्रह्मदेव म्हणे, अरे अमर तर आम्ही नाही, तुला कसं काय अमराचं पद द्याव, अमर पद द्याव. पण हिरण्यकश्यपू फार हुशार होता. हिरण्यकश्यपू म्हणे, तू अमर मला बनवायचं जर वर देत नसेल तर मी म्हणतो ते मला दे. काय पाहिजे? म्हणे माझं मरण दिवसा नको, माझं मरण रात्री नको, माझं मरण सजीवाकडून नको, माझं मरण निर्जीवाकडून नको, आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, स्त्रीपासून नको, पुरुषापासून नको, बाळापासून नको, कोण्या प्राण्यापासून नको. ब्रह्मदेव तथास्तु तथास्तु म्हणू लागला. ब्रह्मदेवाला सुगावा लागला, अरे हा तर अमर होण्याचं पद आपल्यापासून घेऊन बसून राहिला. पण ब्रह्मदेवाला हे माहिती होतं, आपल्याही याच्याही पेक्षा मी हुशार आहे, माझ्यापेक्षा भगवान परमात्मा हुशार आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची गाणी. तप केलं आणि तप केल्यामुळे महाराज आला राज्यामध्ये, दवंडी दिली. आजपासून कोणी देवाचं नाव घेऊ नये, फक्त जय जयकार एकच असला पाहिजे. हिरण्यकश्यप महाराज की जय. बाबांना नाही म्हटलं जय. हिरण्यकश्यपूले मलाच देव म्हणा, मलाच देव म्हणा, मलाच देव म्हणा. नाव घेऊन देवाचे
हे ब्रीद हिरण्यकश्यपूची दवंडी दिली, पुऱ्या जवळ्यात दिली. अहो, ते एक वेळ असा भोंगा घेतला, त्याच्यावर रेकॉर्डिंग केलं, प्रत्येक गल्लीमध्ये ते वाजवत राहिला. आजपासून कोणी देवाचं नाव घेऊ नका. आणि तो स्वतःच म्हणे, नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. मग काय राहिले यज्ञ मोळीले कीर्तन. कयादूच्या पोटामध्ये एक भगवत भक्त होता, ज्याला नारदाच्या आश्रमामध्ये राहून भगवत चिंतनाची ओढ लागली होती, संस्कार पडले होते. इथं भक्त प्रल्हाद महाराज कयादूच्या पोटी जन्माला आले. आणि त्यावेळेस सांगितलं हिरण्यकश्यपूने, आणि शाळेची संस्थापना केली, KG1 KG2. आणि षंड आणि अमरको दैत्यगुरु शुक्राचार्याचे 2 मुलं अध्यापक ठेवले. आणि सांगितलं या सर्व मुलांना देवाविषयी ज्ञान देऊ नका, असुर अशा प्रकारचं ज्ञान द्या. आणि दररोज भक्त प्रल्हाद महाराज जायला लागले. कुठं जायला लागले? शाळेत जायला लागले. दैत्यगुरु शुक्राचार्याचा मुलगा शिकवे, षंड आणि अमरक शिकवे, देवाचं नाव घेऊ नका, एकादशी धरू नका, देवाचं या जगात देव नाही, असं करू नका आणि तसं करू नका. आणि मग अशा प्रकारे एक दिवस भक्त प्रल्हादाला विचारलं, अरे भक्त प्रल्हाद, काय प्रल्हादा, शाळेत जात असतो, गुरुजी चांगले शिकवतात? चांगले शिकवतात. काय शिकवतात? आमचे गुरुजी सांगतात देवाचं नामस्मरण करा, नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. टाळी वाजवा. नारायण 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 बंद करो, नारायण. बंद करो, बंद कर. प्रल्हादा, तुला याच्यासाठी शाळेत पाठवलं, याच्यासाठी तुझी शाळेत पाठवलं काय? तुझे शिक्षक कोण आहेत रे? कोण आहे ते? षंड अमरक. त्याला सांगितलं डबल येणं, नारायणाचं नाव नाही घेतलं पाहिजे. परंतु मधल्या सुट्टीमध्ये भक्त प्रल्हाद महाराज आपल्या सर्व मित्रांना सवंगळ्यांना एकत्रित करत होते आणि त्यांना सांगत होते, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अरे, ह्या 9 प्रकारच्या अगदी भगवंताच्या भक्ती आहे. पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण भक्ती आहे. कुठली आहे? श्रवण भक्ती आहे. दुसरी कुठली आहे? कीर्तन भक्ती आहे. तिसरी कुठली आहे? विष्णू स्मरण भक्ती आहे. चौथी कुठली आहे? पादसेवनम, भगवंताच्या पायाची सेवा करणे, दत्ताच्या पायावर डोकं ठेवणे, दत्ताचे पाय दाबणे, तो दत्ताला नित्य दत्ताचं चरणाचं दर्शन घेणे, त्याला म्हणतात पादसेवनम. 5वी अर्चनम आहे, 6वी वंदनम आहे, 7वी दास्य आहे, 8वी सख्य आहे, सख्य सखा भाव ठेवणे, आणि 9वी आत्मनिवेदनम आहे. किती भक्ती आहेत? किती झाल्या? हो, मी तुम्हाला सांगितले आणि तुमच्या पाठ झाल्या. चला पुढे. 9विधा भक्ती आहेत. किती भक्ती आहेत? हा, नाही ह्या राहिल्या लक्षात, तर 9 भक्ती आहेत एवढं तरी लक्षात ठेवा माय बापू. ह्या 9विधा भक्ती केल्याने ईश्वराची प्राप्ती होते, असं कोण सांगून राहिलं? प्रल्हाद महाराज आपल्या सवंगळ्याला. पण ज्यांना सांगून राहिलं ते कोण आहेत माहित आहे का तुम्हाला? ते दैत्यांची मुलं आहेत. दैत्य मुलांना विचारलं म्हणून सांगू लागले.
आणि त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. अरे देवाचं नामस्मरण करण्यासाठी सर्वांना अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरी जाना में जय हो, टाळी वाजवा. के उद्धार हरि जाना हाय कलियुगी उद्धार हरि जाना में सकळासी येथे आहे अधिकार आहे अधिकार आहे अधिकार यारे लान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोवना खटन तयारे खटन तयारे खटन तयारे खटन तयारे खटनट यारे खटनट यारे खटनट यारे खटनट यारे खटन तयारे शुद्ध होनी जारे खटन तयारे शुद्ध होनी जारे खटनट यारे शुद्ध होऊन जाणे खटनट यारे शुद्ध होऊन जाणे दौंडी पीठ विभावे तो खामेळा दोंड पिठवारे सुखा मेळा दौंडी पीठ विभावे तो खामेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावे गुढी उभारावे टाळी वाजवावे गुढी उभारावे खटनट यावे शुद्ध होऊन जावे दोंडी पिटी भावे सुखा मेळा. आणि सर्वांना सांगितलं दुर्लभम मनुष्य देहो देही नाम शरणभंगुरहा. अरे कल करे सो आज करे सो अभी कर. फक्त प्रल्हाद सांगून आला सर्व मुलांना आपल्या सवंगड्याला भगवंताची भक्ती आजच करा, त्वरा करा, लवकर करा, याने आपला उद्धार होते. भक्त प्रल्हाद महाराज आत्म्याची 12 लक्षणं सांगतात. आत्मा नित्य आहे, आत्मा अविनाशी आहे, आत्मा शुद्ध आहे, आत्मा एक आहे, आत्मा आश्रय आहे, आत्मा निर्विकार आहे, आत्मा स्वयं प्रकाशी आहे. माय बापो, आत्मा क्षेत्रज्ञ आहे, आत्मा सर्वांचा करता आहे, आत्मा व्यापक आहे, आत्मा असंग आहे, आत्मा आवरण रहित आहे. हे आत्म्याची 12 लक्षणं सांगितलेली आहेत. आणि हा आत्मा त्याच दिवशी परिपूर्ण आनंदित होतो ज्या दिवशी या भगवंताला शरण जातो. आणि शरण गेल्यानंतर जे आत्मकल्याण माणसाचं होऊ शकते. या जगतामध्ये कुठली अशी गोष्ट नाही की त्या गोष्टीने आत्मकल्याण आपलं होत असेल. आपल्या सवंगड्याला प्रल्हाद महाराज सांगून राहिले. आणि प्रल्हाद महाराज म्हणू लागले ते देवाचं नामस्मरण नित्य करा आपण. आणि नारायण नारायण नारायण. मग हिरण्यकश्यपूला असं वाटलं आता माझा मुलगा सुधरला असेल, म्हणून एका सेवकाला पाठवलं. तर भक्त प्रल्हादाने आपल्या सर्व सवंगड्याला हा उपदेश केल्यानंतर ते मुक्त होऊन आपण जीव मुक्त होण्याकरता ते नामस्मरण कसं केलं पाहिजे ते नामस्मरण करत होते. ते कसं केलं?
नारायण 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 हिरण्यकश्यपूने तिकडून एक दूताला पाठवलं, जा माझा मुलगा शाळेमध्ये काय करत आहे पाय, प्रल्हाद काय करत आहे, प्रल्हाद काय करत आहे हे पाहण्यासाठी एका दासाला पाठवलेला आहे. जा. हिरण्यकश्यपू आला. हिरण्यकश्यपूने एका शिपायाला पाठवलं आणि तो आला तर भक्त प्रल्हाद महाराज काय करत होते. हरि नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. भक्त प्रल्हाद महाराज काय करत आहे ते पाहण्यासाठी आला. तेवढ्यात त्या शिपायाने भक्त प्रल्हादाला हात लावला. जसा हात लावला तसा त्याला स्पर्श दीक्षा झाली आणि तो सुद्धा भजन करू लागला. नारायण श्रीमन नारायण 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 ओम नमो श्री नारायण. नारायण नारायण ओम नमो श्री नारायण हरि ओम नमो श्री नारायण 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 ओम नमो श्री नारायण. नारायण नारायण ओम नमो श्री नारायण. तेवढ्यात पहिला पाठवलेला शिपाई अजून आला नाही म्हणून हिरण्यकश्यपूने दुसरा पाठवला. तो आला आणि त्यानं पाहिलं तर हा सुद्धा शिपाई नाचत होता त्याच्यासोबत. म्हणून त्यांना आवाज दिला त्याने आणि हाताने पुनवायला गेला. तेव्हा याला सुद्धा स्पर्श दीक्षा झाली दुसऱ्याला आणि तोही नाचायला लागला. नारायण नारायण ओम नमो श्री नारायण. दोन दूत पाठवले अजून ते परत आले नाही म्हणून हिरण्यकश्यपू स्वतः आला. तर तिकडे मोठा जल्लोष चालू होता नामस्मरणाचा. नारायण 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 भक्ती नारायण 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 हे नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपू महाराज आले. बंद करो बंद करो. काय लावलं तुम्ही मगापासून नारायण नारायण? हा? तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला? प्रल्हादाला घेऊन या आणि तुम्ही दोघंही नाचायला लागले. आता त्या दोन शिपायाला काय झालं, स्पर्श दीक्षा झाली. परंतु हा आसुरी दैत्याचा आसुरी भावनेचा होता म्हणून याला स्पर्श दीक्षा झाली नाही हिरण्यकश्यपूला. ते दोन्ही शिपाई म्हणू लागले, महाराज काय सांगावं तुम्हाला, आम्ही याला घ्यायला आलो ना, आम्ही कसे नाचायला लागलो आम्हाला माहित नाही, आम्ही नाचायला लागलो. नारायण. चुप 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 चुप. तुला कोण सांगितलं नाव घ्यायचं? पकड म्हणे प्रल्हादाला. पकडलं आणि प्रल्हादाला सांगितलं, तुला किती डाळ सांगितलं रे तरी तू त्या देवाचं नाव घेतो. नारायण. चुपचाप राय. डबल घेत काय? तपाय घेशील काय ना? तपाय. प्रल्हाद महाराज काही ऐकत नव्हते. नारायण. आणि नामस्मरण करता करता हा ऐकत नाही म्हणून याला कळेलोट करा पाठवलं. जा रे कळेलोट करा. कळेलोट करायसाठी पाठवलं. त्यांनी फार मोठ्या डोंगरावून खाली त्याला टाकलं. भगवंताने
सारखं माझा भक्त फेकून दिला, आता या भक्ताचा सर्वनाश झाला नाही पाहिजे म्हणून भगवान परमात्म्यानं आपल्या कळे हातावर घेतलं, झेललं प्रल्हादाला. पण प्रल्हादाचं सारखं नामस्मरण चालू होतं, नारायण नारायण नारायण. आले ते द्वारपाल तिकून, महाराज की जय हो, हिरण्यकश्यपू महाराज की जय हो. आम्ही प्रल्हादाला मोठ्या डोंगराच्या कळेहून लोटून दिलेला, कळे लोट केलेला आहे. आता तो तुमचा शत्रू या जगात नाहीसा झाला आहे. हिरण्यकश्यपूने पेळे आणले आणि पेळे वाटायला लागले. तिकून प्रल्हाद महाराज आले, घ्या पेळे घ्या पेळे. प्रल्हाद म्हणे द्या पेळे. हिरण्यकश्यपू म्हणे पेळे कायचे होत रे? म्हणे प्रल्हाद संपून गेला त्याची होय. म्हणे हा कोण होय? घेतले पिळे दिले फेकून. हिरण्यकश्यपून माझ्या शत्रूचं नाव घेतो, हाही माझा शत्रू आहे म्हणून काय केला, मोठी कळी आणली, त्या कळीमध्ये तेल टाकलं, उखळतं तेल, तिच्यात फक्त प्रल्हाद महाराजांना टाकायचं ठरवलं. परंतु भक्त प्रल्हाद महाराजांचं नामस्मरण सारखं चालू होतं, नारायण नारायण. धरलं त्या कळईत टाकणार आणि महाराज पाहता पाहता दिलं टाकून. भगवंताने तेल थंडगार केलं, जसं काही पाणी होय थंडगार. आता तरीही ऐकून नाही राहिला, नारायण तरी याचं चालूच आहे. हिरण्यकश्यपू म्हणे माझे कान कापसाचे बोळे घातले तरी मला ऐकू येऊन आलं नारायण नारायण. एवढा कट्टर भक्तच नाही पाहिला म्हणे देवाचा. मग काय केलं महाराज, एका हत्तीला मदिरा पाजवली, एवढी पाजली तो अशा प्रकारचा किंचाळत होता, म्हणजे तो बावरून दिलेला होता हत्ती. आणि त्याला साकेदानानं बांधलं होतं आणि भक्त प्रल्हादाला त्याच्या समोर ठेवलं आणि तिकून तो त्याच्या साकेदान पायाचे सोडून दिली. तो हत्ती पळत पळत आला आणि जसा भक्त प्रल्हादाचा स्पर्श झाला तो सुद्धा शांत झाला. एवढा उन्मत्त झालेला, किंचाळत होता, बावरलेला हत्ती, पण तो सुद्धा भगवत भक्ताचा फक्त स्पर्श झाला. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडोनी जाय. त्याची ते पावरलेली वासना जागेवर आणली महाराज भक्त प्रल्हादाने. आता काय करावं काही समजत नाही. म्हणून काय झालं, तेवढ्यात त्याची बहीण होलिका आली घरी. होलिका म्हणते काय दादा कशाचं टेन्शन आहे? म्हणे काय टेन्शन, हे टेन्शन होऊन बसलं म्हणे, माझ्या शत्रूचं नाव घेते म्हणे नारायण नारायण, आणि मला हे पावडत नाही, याला मारून टाकावं तरी मरत नाही. तुम्हाला खरं सांगू, जो अंतःकरणातून ईश्वराची भक्ती करते त्याला कोणीच मारू शकत नाही. देवतारी त्याला कोण, पुढचं काय, त्याला कोण मारी, तो का म्हणे त्याचे वारे, तो का म्हणे त्याचे वारे. त्याचे वारे, तुकावण्याचे वारे. देव तुमच्या मरणी मरे, हो देव तुमच्या मरणी मरे, तुका म्हणे त्याचे वारे, तुका म्हणे त्याचे वारे. देव तुमच्या वरी मरे, हा देव तुमच्या वरी मरे, तुका म्हणे त्याचे वारे. तुम्ही त्याचं
देव तुमच्या मरणी मरे. प्रल्हादाच्या प्रत्येक संकटात भगवान परमात्मा त्याच्या सोबत होते. पण भगवंताचं होऊन जीवन जगा, त्याचं होऊन जीवन जगा. देव तुमचे संकट दूर करेल. आणि आता होलिका म्हणे असं करा म्हणे दादा, मला अग्नीपासून न जळायचा काय आहे वर दिलेला आहे. पण होलिका बसवली, तिच्यावर मांडीवर होलिकेच्या प्रल्हाद बसवला. होलिकेनं ठरवलं होतं आपण तर जळत नाही, पण प्रल्हादाले घट्ट धरून ठेवू, प्रल्हादाले जळून खाक करू. भगवान परमात्मा म्हणत वर दिला तुला, पण माझ्या भक्ताला जाळण्यासाठी नाही दिला. जर माझ्या भक्ताला जर तू त्रास देत असेल, पहिली गोष्ट हरिभक्ताला जर कोणी त्रास देते तर देवाला सहन होत नाही. कोण्या हरिजनाची नगडो निंदा, सात गोविंदा नाही त्याची रे. देव सहन करत नाही. देव म्हणे ठीक आहे होलिके ताई जिरवतोच. लावली होलिका, होलिका पेटवली, होलिकानं जळून खाक झाली. 16 अग्निशामकांना मांगावर पाणी टाका. पण देव बाकीचे म्हणत हे कशी तरी नगरे करून राहिली, पण ते जळून खाक झाली. पण भक्त प्रल्हाद महाराज जशीच्या तशी. ऐसा है नाम तेरा कहीं वेद शास्त्र गावे, नादान के समय पे दिल को सबर दिलाई. ऐसा है नाम तेरा कहीं वेद शास्त्र गावे. देवाचं नाव असं आहे कितीतरी संकट दूर करते. होलिका जळून खाक झाली, पण भक्त प्रल्हादाच्या महाराजाच्या केसाला धक्का नाही. का तर त्याचं कारण आहे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो, शेवटी शेवटचा उपाय विचारला का रे भक्त प्रल्हादा, तू मरून नाही राहिला, तुझा देव कुठं आहे? नारळ फोडा लागते गुरुजी, नारळ फोडा लागते पाहिजे. नारळ हातात घ्या आणि तू का मरत नाहीस? बर, तो ज्या देवाचं नाव घेतो तो देव कुठं आहे? म्हणे तो देव तर सर्व ठिकाणी आहे. सर्व घटी राम देहा देई एक, सर्व ठिकाणी आहे तो. पण अरे मग या खांबात आहे का, या पिल्लर मध्ये आहे का? थांबा, सध्या नाही. हिरण्यकश्यप आरामशीर मारायला लागते. या खांबात आहे काय, या पिल्लर मध्ये? म्हणे तो देव तो कुठेही आहे बाबा. सर्व घटी राम अणुरेणू महतो यान विठ्ठल जळीस्थळी भरला. अरे बापा सर्व ठिकाणी आहे तो. मी हिच्यात आहे का? म्हणे हिच्यात आहे. तिच्यातून आवाज येत होता गुर्र गुर्र असा आवाज येत होता. दुर्जनाने त्या खांबावर लात मारली. खांबावरी लात मारिले दुर्जनी, खांबावरी लात मारिले दुर्जनी, खांबावरी लात मारिली हो मारिले दुर्जनी, खांबावरी लात मारिले दुर्जनी. नारायण प्रगट हो, नारायण प्रगट भयो, खांबावरी लात मारिले दुर्जनी, खांबावरी लात मारिले दुर्जनी, मारिले दुर्जनी. जसं महाराज लात मारली
तसंच त्याच्यातून नृसिंह भगवान प्रकट झाले. नृसिंह नारायण भगवान की जय. आणि तसे बाहेर निघाले. तसंच त्या हिरण्यकश्यपूचं गचुंड धरलं आणि ओढलं. आणि संध्याकाळचा टाइम होता, दिवसही नव्हता, रात्रही नव्हती. आताही नाही बाहेर निघ उमरठ्यावर घेतला आणि नख नख कापले तर वाळतात आणि कापताना त्रास होते काय नाही. सजीवही नाही निर्जीवही नाही. वरचं वाघाचं तोंड देवाचं सिंहाचं आणि खालचं शरीराचं शरीर माणसाचं, म्हणजे धड माणूसही नाही आणि धड प्राणी नाही. आणि सर्व त्याला त्यांनी वचन मागितले होते, स्त्रीकुळ नको पुरुषाकुळ नको, सर्व त्याला आठवण करून दिली. आणि भगवान परमात्म्याने आपले नख त्याच्या पोटात खुपसले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हिरण्यकश्यपू एकाच दणक्यात रामकृष्ण हरी. हिरण्यकश्यपूचे ते पोट फाडलं, ते आतळे काढले, गयात टाकले, इकडे तिकडे फेकले. नारद म्हणत, देवा काय तुम्ही गयाटे बना करून राहिले, जरा पॉश राहायच जा, जराशी गिस्तरी बिस्तरी दळेफळी करत जाय गयाटासारखं, आणि ते काय ते तुम्ही फेकून राहिले इकडे तिकडे. म्हणे नारदा तसं नाही, भक्त प्रल्हादासारखा दुसरा भगवत भक्त अजून याच्या पोटात लपेला काय पोहून काय. देव एवढा भक्ताची अपेक्षा करते. देव भावाचा भुकेला भाजी भाकर नको त्याला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्यानं अपेक्षा केली. भक्त प्रल्हादाला देवाचा अवतार, आवेशाचा अवतार होता, शांत होत नव्हता. म्हणून भगवंताना नारदानं प्रल्हादाला म्हटलं, जाय त्यासाठी अवतार आहे, देव शांत तरी होईल. भक्त प्रल्हाद गेले, लटलट कापत होते, पण मांडीवर घेतलं. गाय जशी आपल्या वासराला चाटते तसं भगवान नृसिंहानं प्रल्हादाला चाटलं. भक्ताला वात्सल्य भाव. आणि भक्त प्रल्हादाला सांगितलं, सांग काय पाहिजे. म्हणे, देवा मला काहीच नको, माझा बाप पापी होता, दुराचारी होता, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, पण माझ्या वडिलाला अधोगती अजिबात नरकात नका टाकू, जरी पापी असला तरी तो माझा बाप आहे, त्याच्यामुळे हे मला दुनिया पाहायला मिळेल, तुमचं भजन करायला मिळालं. नरसिंह भगवान म्हणतात, हे प्रल्हादा, त्याचा उद्धार त्याच वेळेस झाला, कारण की कृष्ण कापुनी यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. अरे त्याचा उद्धार केव्हाचाच झाला. मग आता तुझ्यासाठी काहीतरी माग. भक्त प्रल्हाद म्हणू लागला, महाराज देवा, माझ्या दैत्य कुळातला कुठलाही याच्या पुढे दैत्य तुम्ही मारायचा नाही. देवानं वचन दिलं, अजून काहीतरी माग. मागायचं असेल तर काही माग. म्हणे, भगवंता तुमचं नाव माझ्या मुखामध्ये नित्य राहो, उस वक्त की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. मरणासन्न अवस्थेमध्ये ज्यावेळेस माझा या जीवनाचा शेवटचा दिवस राहील, त्या दिवशी फक्त तुमचं नाव देवा माझ्या मुखामध्ये राहावं, एवढंच द्या. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. भगवान परमात्माने अवतार शांत झाले. भगवंताच्या नखाचा, कारण की विष घातलं होतं तिच्यात, त्याला मारण्यासाठी दाह होत होता त्या नखातून, आणि भगवंत कसेचे कसेच विव्हळत होते. तेवढ्यात लक्ष्मी मातेनं एक फळ आणलं. ते फळ म्हणजे औदुंबराचं फळ. तिच्यात देवानं ते नको खुपसले. तेव्हा कुठे देवाचा दाह शांत झाला. म्हणून नृसिंह अवतारामध्ये वर दिला, हे फळ कोण्या वृक्षाचं आहे. म्हणे औदुंबराचं. औदुंबराचं फळ कलियुगामध्ये जो याला प्रदक्षिणा घालील, याचं दररोज नित्य दर्शन घेईन, त्याच्या सकल मनोकामना पूर्ण होतील, आणि त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच अशा प्रकारे दरिद्री राहणार नाही. म्हणून औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा, औदुंबराचं झाडाचं दर्शन. कुठेही गेले, कुठलं काम जर तुमचं होत नसेल तर औदुंबराचं दर्शन घेऊन जा. शक्य असेल औदुंबराच्या झाडाखाली दिवा लावा. भगवान नृसिंहाने वरदान दिलं आणि भगवंताने तो अवतार संपवला. पुढे भक्त प्रल्हादाने सुंदर अशा प्रकारचं राज्य
चालवलं गोपाल कृष्ण भगवान जय 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 राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण 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 हरी जय बोल राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल दत्तात्रेय भगवान की जय जय महिला मंडळी 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू 10-15 मिनिटं